मोर्चा आंदोलन सगळीकडे चाललेलं आहे ना, सगळीकडे चाललेलं आहे. कसं काय तुम्ही काँग्रेस कार्यालयावर येऊन तुम्ही काँग्रेस फक्त राजकीय फायद्यासाठी तुम्ही बाबासाहेबांचं नाव हे फक्त आता यांची सरकार झालेली आहे ना म्हणून हे चाललेलं आहे. यांची दादागिरी वाढलेली आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. अमित शहानी जे वक्तव्य केलेलं आहे ते चुकीचं आहे, अतिशय निंदनीय आहे आणि बाबासाहेबांच्या विरोधामध्ये हे वक्तव्य झालेलं आहे. आणि तुम्ही कसे काय तुम्ही आज जे तुम्ही बाबासाहेबांचे फॉलोअर्स असते तर आज हे हंगामा तुम्ही केला नसता. तुम्ही बाबासाहेबांचे जर फॉलोअर्स असतात तर हे हंगामा तुम्ही केला नसता. समजलं, तुम्हाला लाज वाटली पाहिजे स्वतःला. जो घडवताय पूर्ण काँग्रेसने केला त्यावेळी प्रत्येक वेळेला राहुल गांधी तुम्ही फक्त बाबासाहेबांचं राहुल गांधी अमेरिकेत जाऊन आरक्षण बंद करायची भाषा करतात. जर कुणी काय बोललं तर ही गोष्ट आम्ही ऐकून घेणार नाही. हे तुमची दादागिरी बंद करा. वारंवार नेहमी करत आले. आम्ही ऐकलंय, संपूर्ण जनतेने ऐकलंय की अमित शहा काय बोललेले आहेत. फॅशनसाठीच नाव वापरता तुम्ही, बाबासाहेबांचं नाव फॅशनसाठीच वापरता. आमच्या बापाचं नाव तुम्ही, आमच्या मग तुला मारू, तुला मारू, तुला मारू. मला मारणार, मला मारणार, तुला मारलं, कशी काय आली, कशी काय तुला मारलं, मी कशी काय आली, मारला का मी विरोधाने बोलणारी, तू बोलणारी कोण आहे, तू बोलणारी कोण आहे, मी काँग्रेसवाली दादागिरी करते. मीडियाने बघितलं तुम्ही हात मारू दे, किती मारायचं तुम्ही नाही सोडणार. कशी काय आली, तू कोण आहे, तू कोण बोलते, कोण आहे, तू कोण. बाबासाहेबांच्या विरोधात बोललेले शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. बोललेले शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. संपूर्ण जनतेने ऐकलेलं आहे. बाबासाहेबांच्या विरोधामध्ये काय विषय झालेला आहे ह्यांना लाज वाटली पाहिजे. अरे तुम्ही लोक ऐका, काय दाखवायचं, काय दाखवायचं, समजलं ना, जनतेला काय दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे. अरे बाबासाहेबांच्या विरोधामध्ये जर कोणी बोललं आम्ही बाबासाहेबांच्या विरोधामध्ये ऐकून घेणार नाही. बाबासाहेबांच्या विरोधामध्ये नाही. समजलं, लोकांनी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये